मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी मुंबई लोकल आज 100 वर्ष पूर्ण करते। याचे सर्व प्रतिकृती आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली 4 डब्यांची मुंबई लोकल आहे ती मुंबई ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कुर्लापर्यंत धावली होती आणि यानंतर आजपर्यंत आपण बघतोय 24-12 डब्यांच्या लोकल्स आज मुंबईमध्ये धावताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच या 100 वर्षांमध्ये लोकलचं बदलतं स्वरूप कसं आहे हे सुद्धा एका चलचित्राद्वारे या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी आपण अनेक चलचित्र पाहणार आहोत त्यामध्ये काही प्रतिकृती लोकलच्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामधील जी पहिली व्हिक्टोरिया लोकल ही जी आहे ती 4 डब्यांची पहिली धावणी होती ती म्हणजे 1925 रोजी आणि यानंतर जे काही लोकलचे वेगवेगळे स्वरूप आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय। अनेक प्रकारच्या लोकल्स या ठिकाणी पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला जे मिनिएचर्स लोकलच्या डब्यांचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मध्य रेल्वेकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतं, ज्यामध्ये लोकमान्य टर्मिनस असेल किंवा लोकमान्य जे काही लोकमान्य टिळक असेल अशा प्रकारे दख्खनची राणी या ठिकाणी आपण बघतोय। दख्खनच्या राणीचं हे रेल्वे इंजिन याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आणि ही रेल्वे ट्रॅक आणि या मागे जर बघितलं तर अनेक मिनिएचर जे रेल्वे डबे आहेत आणि जे इंजिन्स आहेत रेल्वेचे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी जी सध्याची AC लोकल आहे त्याची सुद्धा प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे आणि या AC लोकल्सचे सुद्धा प्रवास हा मुंबईकरांचा जो गारेगार होतोय त्याचं सुद्धा या ठिकाणी झलक दाखवण्यात आलेलं पाहायला मिळतंय। एकूणच आणखी काही भाग या ठिकाणी आहेत ते सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।